मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची सध्या धोक्यात आहे। कथित मद्य धोरण घोटाळ्यामुळे ते संकटात सापडलेत। केजरीवाल हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत। वारंवार त्यांनी चौकशीला गैरहजेरी लावली आणि त्यामुळे आता त्यांच्या दारावरती ईडी पोहोचणार का या भौतिक चर्चा सुरू झाल्या। बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। झूठे आरोप लगा के, फर्जी समन भेज के ये मुझे बदनाम करना चाहते हैं, मेरी ईमानदारी पे चोट करना चाहते हैं। अटकेच्या शक्यतेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले। कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने त्यांना समन्स धाडले। 3 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते, परंतु अरविंद केजरीवालांनी पुन्हा एकदा समन्स धुडकावून लावला। त्यामुळे ईडीने अरविंद केजरीवालांच्या अटकेचा घाट घातल्याचे दावे आप नेत्यांकडून सुरू होते। या प्रकरणी अरविंद केजरीवालांनी स्पष्टीकरण देत भाजपवर गंभीर आरोप केले। उसको भी पकड़ के जेल में डाल दो। अब बीजेपी मुझे गिरफ्तार करना चाहती है। मेरी सबसे बड़ी संपत्ति, मेरी सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है। झूठे आरोप लगा के, फर्जी समन भेज के ये मुझे बदनाम करना चाहते हैं, मेरी ईमानदारी पे चोट करना चाहते हैं। इन्होंने मुझे समन भेजे हैं। मेरे वकीलों ने मुझे बताया कि ये समन गैर कानूनी है। क्यों गैर कानूनी है ये मैंने इनको विस्तार से लिख के भेजा है। मैंने बताया है कि उनके समन कैसे गैर कानूनी है, लेकिन उन्होंने मेरी एक भी बात का जवाब नहीं दिया। सीबीआई ने मेरे को 8 महीने पहले बुलाया था, मैं सीबीआई में गया था, उनके सारे जवाब भी दिए थे। लेकिन अब ये लोग ठीक लोकसभा चुनाव के 2 महीने पहले मुझे बुला रहे हैं। तो बीजेपी का मकसद कोई पूछताछ करना थोड़ी है। इनका मकसद है पूछताछ के बहाने केजरीवाल को बुला लो और उसे गिरफ्तार कर लो, ताकि मैं लोकसभा चुनाव में प्रचार न कर पाऊं। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तपास यंत्रणांनी आप सरकारभोवती फास आवळलाय। आतापर्यंत या प्रकरणात दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंग यांना अटक झाली आहे, तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा भाजपचा आरोप आहे। त्यामुळे या कथित मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचलाय। नोव्हेंबर 2021 मध्ये दिल्ली सरकारकडून मद्य विक्रीबाबत नवं धोरण आणण्यात आलं। दारू विक्रीतील सरकारी नियंत्रण पूर्णतः कमी करण्याचा यामागे इरादा होता। पहाटे 3 वाजेपर्यंत दारूची दुकानं उघडी ठेवायला परवानगी होती। मद्याचा दर ठरवण्याची मुभा मालकांना देण्यात आली होती। खासगी परवाने देताना भ्रष्टाचार झाल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे। कथित घोटाळ्याचा सीबीआय आणि ईडीकडून तपास सुरू आहे। दारूची विक्री करणाऱ्या लॉबीनं 100 कोटींची लाच दिल्याचा ईडीनं दावा केला आहे। उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंग यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। भाजप आता घाबरायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात वॉशिंग मशीन त्यांच्याकडे जाईल, ईडीचा धाक दाखवायचा आणि आपल्याकडे घ्यायचा, म्हणजे तो स्वच्छ होतो। तर या सरकारला जी जनतेची भीती निर्माण झालेली आहे आणि त्या आधारावर ईडी आणि सीबीआय सारखे कार्यकर्ते केंद्रातल्या सरकारने जे पोसून ठेवलेले आहेत त्याचा वापर करणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि देशातल्या जनतेलाही माहिती आहे। देखिए, इंडिया ब्लॉक के जो प्रमुख नेता है उनके ऊपर ये दबाव चल रहा है, चाहे महाराष्ट्र हो, चाहे झारखंड हो, चाहे दिल्ली हो। हेमंत सोरेन जी को भी इस प्रकार से प्रताड़ित किया जा रहा है, केजरीवाल जी को किया जा रहा है। लेकिन अगर ये दोनों नेता कल सुबह मोदी जी को मिलकर कहेंगे कि मैं बीजेपी में आ रहा हूँ, तो पूरा मामला ठंडा हो जाएगा। वॉशिंग मशीन में अगर दोनों जाएंगे अंदर तो कुछ नहीं होगा। कथित मद्य धोरण घोटाळ्यात 16 एप्रिल रोजी सीबीआयनं केजरीवालांची जवळपास 9 तास चौकशी केली होती। त्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडीकडे आला। ईडीनं अरविंद केजरीवालांना आतापर्यंत 3 वेळा समन्स पाठवलं होतं, पण हे समन्स बेकायदेशीर असल्याचा दावा करत केजरीवालांनी केराची टोपली दाखवली। 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि 4 जानेवारीला चौकशीला हजर राहण्याचं समन्स केजरीवालांना पाठवण्यात आलं। 2 नोव्हेंबरला पहिलं समन्स आलं, त्यावेळी केजरीवाल मध्य प्रदेशात प्रचारात व्यस्त होते। 21 डिसेंबरला दुसरं समन्स आलं, त्यावेळी केजरीवाल 10 दिवसांच्या विपश्यनेसाठी पंजाबमधील होशियारपूरमध्ये गेले। 4 जानेवारीला तिसरं समन्स आलं, त्यावेळी केजरीवाल 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत। ईमानदारी की बड़ी बड़ी बातें करते थे, आज कट्टर बेईमान के रूप में अरविंद केजरीवाल और उनकी सरकार साबित हुई है। एक के बाद दूसरा घोटाला आया है।
जितनों को उन्होंने ईमानदारी का सर्टिफिकेट दिया, कोर्ट ने उनमें से किसी को भी जमानत नहीं दी। उप मुख्यमंत्री हो, मंत्री हो, सांसद हो, आज आम आदमी पार्टी के नेता जेलों में पड़े हैं। क्या अरविंद केजरीवाल देश के कानून से और नियमों से ऊपर हो गए? आखिर ऐसा क्या डर है अरविंद केजरीवाल के मन में कि ये भ्रष्टाचार के गंभीर आरोपों के बावजूद ईडी के सामने पेश नहीं हो? कथित मद्य धोरण घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची धोक्यात असल्याच्या चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। केजरीवाल वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल ईडी त्यांच्या विरोधात जामीनपात्र किंवा अजामीनपात्र वॉरंट जारी करू शकते। तरीही केजरीवाल हजर न झाल्यास तपास अधिकारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करू शकतात। त्यामुळे आता पुढे काय काय घडतं याकडे देशाचं लक्ष लागलंय। शिवाजी काळेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।